आज दाखव तुम्हाला श्रीरामपूर मधली बंगार गल्ली कुठं आहे आणि काय काय भेटतं तिथं. राम राम म्हणते. आता दोन्ही गाड्यांचं मटेरियल आणायला जायचं होतं आम्हाला श्रीरामपूरला. गॅरेजवर कोणी नव्हतं म्हणून टपटप गॅरेज बिरेज बंद करून निघालो होतो आम्ही दोघं पण श्रीरामपूरला. हा भाऊ इतका जोरात गाडी चालवत होता म्हटलं मागच्या माग उडून जायला बसलो मी. त्याला म्हटलं उडालो डायरेक्ट पतंगवणीच उडायला बसलो मी वर. टपटप उडून तर नाही गेलो पण नदी पण आली बेलपूरची. म्हटलं आता उडवलं तर चालम भाऊ. उडून उडून नदीत तपडणार. श्रीरामपूर येऊस तर काय उडवलं नाही पण डीजेने आपलं स्वागत झालं भाऊ डायरेक्ट. या भाऊला म्हणत होतो भाऊ 2 मिनिटं थांबायची तर नाचलो असतो चांगलं. तेव्हा म्हणे भाऊ ते डीजे जाऊन दे आपले कामधंदे पाय भाऊ. त्याला म्हटलं आता कामधंदेच भाऊ. अण्णाकर पण आलो होतो. अण्णाकर होतं एडचं शॉपचं काम. अण्णा म्हणत होते भाऊ तू काय सापडा ना. अण्णाला म्हटलं हे काय मग उभा तुमच्या समोर. अण्णा म्हणे भाऊ उभा न करू टपटप वॉल घेऊन ये मग. टपटप आम्ही आलो होतो राजेंद्र सेठ कडं. त्यांना टपटप म्हणलो डायरेक्ट झटपट वॉल घेतले डायरेक्ट अण्णाकडे आलो. इथं पण हे जेवण करता करता आपल्या बिर्याणीचं व्हिडिओ पाहत होते. त्यांना म्हटलं ती बिर्याणी तर संपली तुम्ही घ्या जेवण करून आता. अण्णा वाचित होते पेपर. अण्णाला केला टाटा निघलो भंगार गल्लीकडे. भंगार गल्लीकडे कसं जायचंय आयलो श्रीरामपूर पासून डायरेक्ट सरळ जायचं. हा पाट आणि झाडाची सावली सोडायचीच नाही. पुढे जाऊन इथून सोडायची डायरेक्ट टर्न मारायचा. टर्न मारून परत टर्न मारायचा. परत इथून टर्न मारायचा. आता इथून पुढे ही सगळी भंगार गल्लीचे. गाडीचं सगळं इथं टायर बसून डायरेक्ट नटबोल्टा पर्यंत. तुम्हाला पण काय लागत गाड्यांचं ते सगळं इथं तुमच्यासाठी. आता भंगार गल्ली पण दाखवली माझ्यासाठी. टपटप लाईक फॉलो जा की राव करून.